नमस्कार मित्रांनो, आज 16 जून आणि आजचा भाग खूप भारी आहे. सखी कान्हा बरोबर कामत बंगल्यावर धमाकेदार अशी एंट्री घेणार आहे. इतकंच नाही तर आज सखी पूर्ण तयारीने आली आहे. आज आपल्याला खूप मज्जा येणार आहे. सखी तिच्या बरोबर वकील आणि मीडिया घेऊन सुद्धा आली आहे. आणि मित्रांनो, इतकंच नाही तर खूप ट्विस्ट आहे आजच्या भागात, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी मालिकेच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली बेल नोटिफिकेशन ऑन करा. तर सुरू करूया आजच्या अशा धमाकेदार भागाला. आजचा भाग सुरू होतो. कामत बंगल्यावर खाली सगळीकडे डेकोरेशन केलं असतं. ढोल ताशाचा गजर होत असतो आणि त्या आवाजामुळे मनस्विनीची झोप उडते. आधी तर आता ही मनस्विनी झोपेतून उठते आणि तिच्या कानावर हात ठेवते आणि म्हणते, व्हॉट इज दिस नॉनसेन्स. आणि इतक्या सकाळी सकाळी कोण वाजवतंय. मनस्विनी असं ठरवूनच जाते की जो कोणी असेल ती त्याच्यावर केस करेल. आता बघा मित्रांनो, काय होतं, तिथे काही बाया असतात त्या लेझिम सुद्धा खेळत असतात. आणि आता ही मनस्विनी खाली येते. तर खाली ऑलरेडी परशू, मीनाक्षी, गौतम, नंदा सगळेच असतात. आता गौतमच्या चेहऱ्यावर हिला बघून एक स्माईल येते. आणि बघा मित्रांनो, काय होतं, ही मनस्विनी जोरात ओरडते, थांबा असं म्हणते. पण कोणीच आता बँड वगैरे ढोल ताशा वाजवायचं थांबत नाही. आता ही मनस्विनी म्हणते, काय तमाशा सुरू आहे, कोणाची वरात निघाली आहे माझ्या बंगल्याबाहेर. तर ही मनस्विनी काय करते, आता एका माणसाची ड्रमस्टिकच घेऊन घेते, ज्यामुळे आता सगळेजण शांत होतात. आता ही मनस्विनी म्हणते, कोणाची एवढी हिंमत झाली. आणि त्यानंतर ती सगळ्यांना म्हणते, तुम्हा सगळ्यांना एकदा सांगून कळत नाही का, तुमच्या सगळ्यांची माझ्या बंगल्याच्या आत घुसून हिंमत कशी झाली हे वाजवण्याची, हे सगळं तमाशा करण्याची. आत्ताच्या आता निघा, आउट. हे माझं घर आहे, हे सरकारचं राज्य आहे. माझ्या राज्यातून तुमची वरात बाहेर काढा, तेही आत्ताच्या आता. अचानक आता आवाज येतो आणि असं ऐकू येतं, तो आवाज सखीचा असतो. सरकार, इथून कोणाची वरात निघणार असेल तर ती तुमची असेल. आता सगळ्यांचं लक्ष जातं. तर सखी एका पालखीमध्ये बसून येते आणि धमाकेदार अशी एंट्री घेते. आता सगळे त्या पालखीकडे पाहू लागतात. तर काही लोक ती पालखी आणतात आणि खाली ठेवतात. त्यात पालखीच्या आतूनच सखी म्हणते, निघणार तर आहे सखीची वरात, कारण सखी राजेशाही थाटात शिरतीये तुमच्या घरात. आणि असं म्हणत सखी आता बाहेर येते. आणि मस्तपैकी सखींचा लुक असतो. सखीने आता पातळ वगैरे नेसली असते आणि खूप सुंदर असा फेटा बांधला असतो. त्याचबरोबर डॅशिंग दिसणारे तिचे गॉगल्स आणि छान बॅकग्राऊंड म्युझिक, छबीदार छबी, सगळं एकदम मॅच होऊन आलंय. त्यानंतर सखी आता अशी बाहेर डोकावून पाहते आणि सगळे सखीकडे पाहत राहतात. गौतम काकाला तर खूपच कौतुक होतं. परशू आणि मीनाक्षीला तर खूपच आनंद होतो. त्यांचे डोळे भरून येतात. सखी आता पालखीतून बाहेर येते. त्यानंतर सखी तिचा पदर घेते समोर आणि मस्तपैकी ॲटिट्यूडने चालत येते. आणि मनस्विनीला खूप मोठा झटका लागतो. आणि बघा आता काय होतं, सखी आता सगळ्यांना म्हणते, ढोल ताशावाल्यांना, बघत काय बसलाय, धमाकेदार झाली आता हिरोईनची एंट्री, आता नॉनस्टॉप वाजणार वाजंत्री, असं ती मनस्विनीच्या तोंडावर म्हणते. आता सगळेजण खूप खुश असतात. सखी म्हणते, बजाव रे बजाव, इमानदारी से बजाव. काय ना, सरकार आणि माहोल दोन्ही पण तापलं पाहिजे. सखी असं गरम गरम असं सुद्धा म्हणते. आणि त्यानंतर परत ढोल ताशा सुरू होतो, त्याचा आवाज सुरू होतो. सखी स्वतःच ढोल वाजू लागते आणि मग गाणं चेंज होतं. आता आली ठुमकत नार लचकत हे सॉन्ग बॅकग्राऊंड मध्ये सुरू असतं. आणि सखी त्या गाण्यावर खूप मस्त नाचते, भन्नाट डान्स करते. मस्तपैकी ती मनस्विनीच्या अवतीभवती नाचते, मनस्विनीला धक्का मारते. आणि इतकंच नाही, ती नंदाला पण खेचते आणि तिच्या बरोबर फुगडी खेळते. तर या सरकारला सगळं पाहावं लागतं. त्या नंदाला तर गरगरायलाच होतं आता. आणि आता सगळेजण सखीचं नवल करतात. त्यानंतर सखी आता लेझिम खेळते. सगळेजण आता खूप खुश असतात. गौतम तर शिट्टी वाजवतो आपल्या पुतणीसाठी. आणि इतकंच नाही, आणि परशू, मीनाक्षी हे सुद्धा टाळ्या वाजवतात. मित्रांनो, तसं सांगायचं तर आता ही जी आपली सखी आहे तिचं खरं आयुष्यातलं नाव कृतिका देव आहे. आणि ती खरंच उत्तम डान्सर आहे. तिचं एक पेज सुद्धा यूट्यूबवर, आणि ती छान असे अधूनमधून व्हिडिओज टाकत असते तिच्या डान्सचे. सेमी क्लासिकल डान्स आहे कदाचित, आणि तो खूप सुंदर डान्स करते ती. असो, आता काय होतं, सखी मस्तपैकी आता लेझिम खेळत असते आणि मग परत लेझिम ठेवून डान्स करते. सगळे तिला चिअर करत असतात. आता सखी डान्स करून करून थकते आणि थांबायला सांगते सगळ्यांना. त्यानंतर आता सखी मनस्विनीला म्हणते, काय झालं सरकार, कसा वाटला तमाशा, एकदम पैसा वसूल हो ना, TRP छप्पर फाड.
आता ही मनस्विनी एकटक सखीकडे बघत असते. सखी म्हणते, असं काय बघताय टुकूर टुकूर? कामतांची वारस आणि या घरची लेक आली आहे. तरी सुद्धा आता ही मनस्विनी गप्पच असते, एकदम अशी स्टॅच्यू सारखी उभी असते ही. आता सखी म्हणते, सरकार, घोडा परतवला जातो, आकरी फिरवली जाते आणि एवढंच काय, शाही लावलेलं बोट सुद्धा बदललं जातं आणि सरकार पाळलं जातं. आता ही जी नंदा आहे ती तोंडावर हातच ठेवते आणि वेदू सुद्धा आता मस्तपैकी एन्जॉय करत असते. तर आता सखी म्हणते, सरकारच्या तोंडावर, त्यासाठीच आली आहे मी, सरकार पाडायला आणि बेबी सरकार बनायला. ही सखी कामत आली आहे तुमचा कार्ड बनवून. तुम्हाला काय वाटलं, तमाशा संपला, पिक्चर संपला? नाही, पिक्चर तो अभी बाकी है सरकार, क्योंकि हीरो की एंट्री बाकी आहे. आता सगळ्यांना समजतं, थोडी थोडी हिंट आली असते आणि कान्हाची एंट्री व्हायच्या आधीच सगळ्यांना आश्चर्य वाटतं. आता सखी म्हणते मनस्विनीला, दुर्योधनाला बद्दल घडवायला हा अर्जुन समोर उभा आहे. या अर्जुनाला दिशा दाखवणारा त्याचा मित्र सखा कृष्ण आहेच की. पुढे आता सखी म्हणते, आणि यावेळी सरकार पाडायला पाठिंबा बाहेरून नाही तर सोबतच आणलाय. त्यावर आता ही मनस्विनी बोलते सखीला, पाठिंबा काय ग, कोणाला आणलंय सोबत? आता या मनस्विनीला बिलकुल एक्सपेक्टेड नसतं आणि तसंच घडतं. आणि बघा मित्रांनो काय होतं, सखी आता तिचे गॉगल्स काढते, सरकारला डोळा मारते आणि म्हणते, माझा कान्हा. परत ती गॉगल्स लावते आणि एक जोरात अशी शिट्टी वाजवते आणि मग आपल्या हिरोची एंट्री म्हणजे कान्हा त्याच्या बुलेटवर येत असतो आणि किरण त्याच्या मागे उभा असतो अशी छत्री घेऊन बुलेटवरच, आणि अशी धमाकेदार कान्हाची सुद्धा एंट्री होते. मित्रांनो खरी मजा तर पुढे आहे. तेव्हा आता कान्हा येतो तेव्हा परत ढोल ताशांचा गजर होतो. कान्हा तिथे एंट्री घेतल्यावर बुलेट थांबवून तो सुद्धा नाचतो आणि सगळेजण आता कान्हाला पाहून खुश होतात, एक्सेप्ट नंदा आणि मनस्विनी. तर गौतमला सुद्धा खूप आनंद होतो. कान्हा त्याच्या बुलेटवरून आता उतरतो. कान्हाने सुद्धा छान गॉगल लावला असतो, छान असा क्रीमिश कलरचा फेटा बांधला असतो आणि रेड कलरची त्याची कुर्ती असते. तर बघा मित्रांनो, कान्हा आता उतरतो आणि सखीच्या बाजूला येऊन उभा राहतो. तर सखी कान्हाच्या खांद्यावरती असा हात ठेव, सरकारला अजून जडवण्यासाठी. आता मनस्विनी म्हणतेच, तुम्ही दोघे एकत्र? मनस्विनीचं तर बस, नक्कीच 440 वोल्टचा करंट लागलाय आज. तर आता बघा काय होतं, सखी म्हणते, काय करणार मग सरकार, शेवटी आम्ही नवरा बायको आहोत ना, तर किती दिवस दूर राहणार. आता सखीचे एक्सप्रेशन्स वगैरे खूपच भारी असतात. आणि बघा मित्रांनो, इथे आता एक अशी गोष्ट घडते ज्यामुळे सखी कान्हाला थोबाडीत मारणार आहे त्यांच्या रूममध्ये. तर आता काय होतं, कान्हा सखीला असं कमरेवर हात ठेवतो आणि तिला जवळ खेचतो. मला तर हेच रिझन वाटत आहे. तर असो, बघूया पुढे काय होतं. कान्हा सरकारला म्हणतो, तुम्हाला काय वाटलं, आमच्या स्टोरीची स्क्रिप्ट तुम्ही लिहिताय, तुमची स्टोरी, तुमचेच डायलॉग्स, तुमचेच कॅरेक्टर्स? नाही नाही ना, टाईम आता चेंज झालाय. तुमची स्टोरी तुम्ही लिहत असाल, पण आमची स्टोरी साक्षात साईबाबाने लिहिली आहे आणि त्यांनी लिहायला घेतली आहे. सखी आणि कान्हाची स्टोरी म्हणजेच सन्हाची स्टोरी. सगळ्यांना खूप कौतुक वाटतं. परशु, मीनाक्षी सगळे खूपच खुश होतात आणि गौतम, वेदू हे सुद्धा. त्यांच्यावरचा अत्याचार आता फायनली संपणार आहे, त्यामुळे त्यांना खूप आनंद होतो. तर आता बघा, कान्हा म्हणतो, आता आम्हाला वेगळं कोण करणार आहे? आणि मित्रांनो, हे दुसरं कारण पण असू शकतं. सखी मनस्विनीकडे बघत असते आणि कान्हा सगळ्यांसमोर सखीच्या गालावर किस करतो, म्हणजे भावनेच्या भरात तो वाहत चालला असतो. आणि काय होतं, सखी अशी 1 मिनिट थांबते आणि आश्चर्यानेच कान्हाकडे बघते, पण ती कोणालाच असं दाखवत नाही. पण नंतर ती करणार आहे, सगळं बघूच आहे. आता काय होतं, सखी तर स्माईल करते आणि दाखवत नाही. पण आता ही मनस्विनी म्हणते, लिसन यू टू, तुमचा हा जो काही रोमांस आहे ना, तो तुम्ही तुमच्या घरी जाऊन करा पुढच्या 5 मिनिटात. किती? 5 मिनिटात. जर तुम्ही या बंगल्याबाहेर गेला नाहीत ना, तर जशी तुम्ही बोलावली आहे ना ही वरात, तशी मी पोलिसांची फौज बोलवेल. आणि मित्रांनो, ही मनस्विनी आता असं डान्स करते थोडंसं आणि म्हणते, मग तुमचा हा जो उरलेला डान्स आहे ना, तो जाऊन जेलमध्ये करा, कळलं? सखी आता मनस्विनीच्या तोंडावर हसते आणि म्हणते, फौज? कशासाठी? आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी घरातनं बाहेर जायला नाही, घराच्या आत शिरायला आली आहे. आता कान्हा सुद्धा म्हणतो सरकारला, हां, आणि सखी मॅडम एकट्या नाही, मी सुद्धा, कारण माझं आता ठरलंय बाबा, इथे ती तिथे मी.
कान्हा त्याचा हात सामोर करतो आणि म्हणतो सखीला काय पार्टनर. सखी त्याच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते येस पार्टनर. आणि बघा आता काय होतं. मनस्विनी म्हणते तुमची सावली सुद्धा मी या घरात पडू देणार नाही. आणि ही मनस्विनी सखीला म्हणते पुन्हा पुन्हा मला तेच ते बोलायला लावू नकोस. हे कामत एम्पायर माझ्या नावावर आहे आणि त्या एम्पायर मधून मी तुला बेदखल केलं होतं, बाहेर काढलं होतंस, विसरली का. आता कान्हा उत्तर देतो आणि म्हणतो 1 मिनिट, तुम्ही कुठल्या बेसिसवर त्यांना घराबाहेर काढलं होतं. ते कामत एम्पायरच्या वारस आहेत, त्या घराबाहेर तुम्ही नाही काढू शकत त्यांना. आता किरण सुद्धा सगळी मजा बघतो. तर आता ही मनस्विनी म्हणते सरकार आहे मी, वाटेल ते करू शकते. आणि कान्हा आता या मनस्विनीला म्हणतो काय बापाचं राज्य आहे का तुमच्या. आणि ही मनस्विनी खरंच थोडी घाबरते आणि मग तिला खूप राग येतो आणि ती कान्हाला मारायला जाणार असते. मनस्विनी तिचा हात वर घेते कान्हाला मारण्यासाठी. तर सखी मनस्विनीचा हात पकडते आणि सगळे जण आता आश्चर्याने पाहू लागतात. आणि जसं कान्हाने एंगेजमेंटच्या दिवशी सखीला वाचवलं होतं, मनस्विनीने तेव्हा सुद्धा सखीला मारायला आली होती, तसंच आता कान्हाला फ्लॅशबॅक होतं की यावेळी सखी आली आहे. आणि सखी आता या मनस्विनीला म्हणते कबीरवर हात उगारणं म्हणजे माझ्यावर हात उगारणं. माझ्या नवऱ्यावर हात उगारलेला मी कधीच चालवून घेणार नाही, कधीच सहन करणार नाही. त्यामुळे हात खाली, तुमचा माज खाली, रुबाब खाली आणि आवाज सुद्धा खालीच. असं म्हणत सखी रागातच मनस्विनीचा हात झटकते. खूपच भारी सीन आहे मित्रांनो, आजचे एक बेस्ट आहे. त्यानंतर आता सखी मनस्विनीला म्हणते सरकार तुम्हाला जर सखीची भाषा कळत नसेल आता कायद्याच्या भाषेत सांगते. आणि सखी अशी हाक मारते. सखी म्हणते ॲडव्होकेट सुवर्णा देसाई आणि ॲडव्होकेट दुर्वे हाजीर हो. आणि त्यानंतर आता वकील येतात. तर आता ही मनस्विनी त्यांना पाहून सखीला म्हणते नॉट अगेन. ते सतत हरण्यात रेकॉर्ड करणारी ही सुवर्णा. त्यानंतर मनस्विनी सुवर्णाला म्हणते फक्त कागदावर कलम सांगणारी ही बाई. एकदा तोंडावर पडून पुन्हा आलीस तू माझ्या दारात कलमवाली बाई. त्यावर आता सखीच उत्तर देते आणि म्हणते डोंट वरी, यावेळी कलम नाही सांगणार, काहीतरी वेगळं सांगणार. आता सुवर्णा म्हणते तुम्ही लिगली सखीला या घरात येण्यापासून अडवू शकत नाही कारण ती या घराची वारस आहे. तुम्ही तिला पावर वगैरे देऊ नका, पण तुम्हाला तिला घरात जागाही द्यावीच लागेल. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते घरात जागा माय फूट. त्यावर आता जो इथचा लॉयर असतो मनस्विनीचा दुर्वे, तो म्हणतो हो मॅडम, ॲडव्होकेट सुवर्णा देसाई ज्या बोलता आहेत ते खरं आहे. आता ही मनस्विनी तिच्या लॉयरलाच बोट दाखवते आणि म्हणते सरकार. हा लॉयर घाबरतच म्हणतो सरकार तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता आणि तिथे सुद्धा हाच निकाल लागेल. काही वर्षापूर्वी अशाच केसेस आल्या होत्या सेम 2021 आणि 23 मध्ये. त्या 2 केसेसचा निकाल असाच लागला होता. त्यानंतर आता सखी म्हणते सरकार आता तुम्हाला तुमचा वेळ आणि पैसा खर्च करायचा असेल खुशाल माझ्यावर केस करा. आणि सखी आता टोमणा पण मारते, अर्थात तो पैसा माझ्या बाबानेच कष्टाने कमावलाय, नंतर तुम्ही तो वाढवलात म्हणून मी ते दिलेली भीक समजेल तुम्हाला. पण मग काय न्यूजमध्ये तर अशीच हेडलाईन येणार सरकार सखी समोर हरली. सखी आता एकावर एक धक्के देते या मनस्विनीला. तर आता ही मनस्विनी सखीच्या अंगावर जाते आणि तिला म्हणते मी नाही मानत कोर्टाच्या ऑर्डर्स, मीडिया ट्रायल करायला लावेन आणि तसंही मी तुझी इमेज मीडियासमोर खराब केलीच आहे. कान्हा म्हणतो आता तुम्हीच ती इमेज क्लीन सुद्धा करणार आहात. आता ही मनस्विनी कान्हाकडे बघते. त्यानंतर कान्हा म्हणतो नाही कळलं का. कान्हा आता सिट्टी वाजवतो. कान्हाने सखी फुल तयारीने आले असतात काउंटर अटॅक करायला. त्यानंतर सगळी मीडिया धावत येते. बघा मित्रांनो मज्जा. त्या दिवशी मनस्विनीने जशी नाटकं केली होती मीडिया समोर तसंच आज सखी करते. सखी आता मीडिया आल्याबरोबर नाटकं करते, डोळ्यात पाणी वगैरे आणते आणि म्हणते सरकारला आई खरंच माझ्याकडनं खूप चुका झाल्यात, आई मला माफ कर, आता मला जाणीव झाली आहे. तर कान्हा सुद्धा त्याचं तोंड असं सॅड करतो आणि त्याला सुद्धा आता ॲक्टिंग करायची असते सखी बरोबर. सखी म्हणते कळत न कळत, मालूम नाही मालूम, देखी अनदेखी, माझ्याकडनं खूप चुका झाल्यात. आता सखी तिचा पदर पण घेते, डोळे पुसण्याचं नाटक करते, म्हणते मी खरंच चुकले. मित्रांनो मी रेकमेंड करेल हा जो आजचा एपिसोड आहे तो नक्की टीव्हीवर पहा तुम्हाला जमलं तर. नंतर सखी आता मागे वळते आणि मीडिया समोर म्हणते मी तुम्हाला सांगते सरकारसारखी आई प्रत्येक मुलाच्या आयुष्यात असेल ना तर
तर तो मुलगा कधीच वाया जाणार नाही, त्याचं कधीच वाटोळं होणार नाही. आता कान्हा सुद्धा इशारा करतो आणि त्याच्या बोटाने नाही नाही असं दाखवतो. त्यानंतर सखी आता परत वळते आणि मनस्विनी समोर हात जोडते आणि म्हणते, आई हवं तर मी तुझ्या पाया पडते, मला प्लीज माफ कर. आई मला तुझ्या हृदयात, तुझ्या घरात यायची जागा दे आणि मला माफ कर, सॉरी. आता त्यानंतर परशू आणि मीनाक्षी एकमेकांकडे पाहून स्माईल करतात आणि कान्हा सुद्धा रडण्याचं ऍक्टिंग करतो. इमोशनल व्हायचं तर नाही, इथे ऍक्टिंग करतो. परशू आणि मीनाक्षी गालातल्या गालात हसत असतात. त्यानंतर आता हे मीडिया मनस्विनीला विचारते, सरकार यावर तुमचा काय स्टँड आहे. आता मात्र मनस्विनीला झुकावंच लागतं. मनस्विनी म्हणते, काही नाही, आता सखीला तिच्या चुकांची जाणीव झाली आहे, खूप मोठी गोष्ट आहे ही. सखी आता मीडिया समोर म्हणते, बघा ना, एका आईने तिच्या मुलीला माफ केलंय, आता सगळी जनता खूप खुश होईल नाही का. आणि त्यानंतर सखी आता मागे वळते आणि मनस्विनीला म्हणते, खरंच. सखी तिचा टोन चेंज करते आणि म्हणते, किती मोठ्या मनाची आहेस ग तू. तर सखीने तिची इमेज पण क्लिअर केली आहे, जी तिची बदनामी झाली होती म्हणजे ह्या मनस्विनीनेच केली होती. तर आता काय होतं, मीडियावाले म्हणतात, खरंच सखी तिच्या आईशी ज्या प्रेमाने वागते ते कौतुकास्पद आहे. त्यातला एक रिपोर्टर म्हणतो, सखी आणि सरकार हे दोघे समाजासाठी एक उदाहरण बनेल. सखी मॅडम, तुम्ही आजच्या जनरेशन समोर एक मेसेज दिलाय, व्हेरी गुड. त्यानंतर आता सखी मनस्विनीला म्हणते वेगळ्या स्टोनमध्ये, आता किती वेळ लोकांना तात्कळत ठेवणार आहेस. सखी परत आता चेंज करते आणि म्हणते, आई तुझ्या मुलीचा गृहप्रवेश नाही करणार का. आणि आता कान्हा म्हणतो, मी तर सखी मॅडम सोबत थोडीने या घरात घुसायला नाही म्हणजे प्रवेश करायला तयार आहे असं कान्हा म्हणतो. तो बाहेर किती ऊन आहे ना, चला चला आज जाऊया. कान्हा आता धावत जातो. एका साईडने सखी आणि दुसऱ्या साईडने कान्हा मनस्विनीचा हात पकडतात. ही मनस्विनी हात झटकते आधी, पण आता मीडिया असते ना म्हणून कान्हा परत हात धरतो आणि मनस्विनी सुद्धा तसं करू देते. त्यानंतर ही मनस्विनी स्वतःहून सखी आणि कान्हाला हात धरून घरात आणते, तेही नाईलाजाने. बघा मित्रांनो, आता ही खवळलेली मनस्विनी बंदूक सुद्धा काढणार आहे सखीला मारण्यासाठी. तर आता काय होतं, ही जी मनस्विनी आहे ती आल्याबरोबर सखी आणि कान्हाला म्हणते, माझ्यासोबत तुम्ही गेम खेळणार आहात माझ्यासोबत. इथे मीडिया नसते. तर आता ही मनस्विनी म्हणते, कसं, तुमची हिम्मत कशी झाली, माझ्या घरात शिरून खेळी करून तुम्ही मनमानी करणार. त्या भ्रमात राहू नका, मी सरकार आहे. आधी सुद्धा तुम्हाला तुमची लायकी दाखवली आहे मी, आता पुन्हा पुन्हा दाखवेन, हा माझा शब्द आहे. आता काही सखी घाबरत नाही, कारण तिला आता कान्हाची साथ असते, तिला कोणीच आता सिरियस घेत नाही. ही मनस्विनी रागातच एक नजर सखीकडे आणि कान्हाकडे बघते आणि मग तिथून निघून जाते तिच्या खोलीत. आता नंदा तिच्या मागे मागे जाते आणि आता गौतम म्हणतो, वाह क्या बात आहे. गौतम आता पुढे सखी आणि कान्हाला म्हणतो, अपेक्षित होतच तुमच्याकडून, पण ज्या पद्धतीने तुम्ही घडवून आणलंय, हॅट्स ऑफ. सखी आणि कान्हा आता एकमेकांकडे पाहतात. तर परशू म्हणतो, सखी तू या घरात आता परत आली आहेस, याचा सगळ्यात जास्त आनंद मला आणि मीनाक्षीला झालाय. मीनाक्षी म्हणते, तू गेल्यापासून तुला तर माहितीच आहे आमचे काय हाल सुरू आहे, काय अवस्था आहे आमची. सखी म्हणते, हो पण आता झालं गेलं विसरायचं आणि पुढे जायचं, आमचं औक्षण नाही करणार का काकू. कान्हा म्हणतो, हो ना. तर मनस्विनी घाबरते, सॉरी मित्रांनो, मीनाक्षी घाबरते आणि म्हणते, सरकारला कळलं तर सखी म्हणते, अरे आता बेबी सरकार आली आहे ना, तर त्या सरकारला घाबरायची गरज नाही आहे. तरी मीनाक्षी थांबलीच असते. सखी म्हणते, काकू खरंच सांगतेय, जा औक्षणाचं ताट घेऊन ये. आता मात्र मीनाक्षी जाते. परशू म्हणतो, मीनाक्षी आपले दिवस बदलणार आहे, आता पालटणार आहे लवकरच. वेदू सुद्धा मीनाक्षीला हेल्प करायला जाते आणि परशू म्हणतो सखीला, सखी सगळे दिवस सारखे नसतात असं म्हणतातच आणि हे काही खोटं नाही आहे. त्यानंतर आता मीनाक्षी परत येते, सखी आणि कान्हाचं एकत्र औक्षण करते, पण खूप आनंदाने. सखी आणि कान्हा आता आशीर्वाद घेतात त्यांच्या काकूचा आणि मग घरात गृहप्रवेश करतात. कान्हा म्हणतो, खरंच इतकं बरं वाटतंय ना घरात येऊन. कान्हा सखीच्या खांद्यावर ते हात ठेवतो आणि म्हणतो, मला तर असं झालंय कधी आम्ही एकदा आमच्या सणाच्या खोलीत जातोय, सणाचं विश्व आहे बाबा आमचं. गौतम हसतो. आता कान्हा आता समोर जातो. त्यानंतर आता गौतम काका सखीला म्हणतात, सखी तू कबीरला माफ केलंस हे बघून खूप बरं वाटलं. दमली अशील आणि जा आराम कर, तुझी रूम तुझी वाट बघतीये. आता सखी स्माइल करते आणि जाते. पण बघा मित्रांनो, ट्विस्ट आहे इकडे. तर आता अपेक्षित प्रमाणे आपल्याला हे माहितीच आहे की मनस्विनी आता खोलीत जाते आणि तोडफोड करते. आणि इतकंच नाही, त्यानंतर
ड्रॉअरमध्ये ठेवलेली बंदूक ही मनस्विनी बाहेर काढते. नंदा आता धावतच येते आणि मनस्विनीला समजवण्याचा प्रयत्न करते. पण आता मनस्विनी म्हणते, सोड मला, तर मी तुझ्याच डोक्यात गोळी घालेल, सोड. तर नंदा म्हणते, अगं काय करतेस तू, तुला कळतंय का? त्यावर मनस्विनी म्हणते, ती 1.5 दमडीची सखी माझ्या समोर मान खाली टाकून उभी राहायची आणि आज माझ्यावर ओरडते ती, माझ्यावर. आणि पुढे मनस्विनी म्हणते, मी मनात आणलं ना तर या बंदुकीतल्या सगळ्याच्या सगळ्या गोळ्या तिच्या डोक्यात घालेन मी. आता नंदा मनस्विनीचा हात काही सोडत नाही आणि म्हणते, हो, ह्या गोळ्या तिच्या डोक्यात घाल, तिचा मुर्दा पाड आणि मग तू जा जेलात खडे फोडायला. मग मी बसते ते घरात तुझ्या नावाने शंख मारत. ही मनस्विनी खूप ओरडते आणि म्हणते, सोड. मनस्विनी खूप रागात असते. तर त्यावर नंदा म्हणते, हाच राग, तुझी राख करतो. आता ही नंदा मनस्विनीचा हात दोन्ही हाताने घट्ट पकडते आणि म्हणते, इतिहास बघ, असल्या रागाने भले भले धुळीत मिळालेत. तर शांत हो, थंड डोक्याने विचार कर. तू मला म्हटली होतीस ना धीर, तुझा तो शब्द, तर त्याप्रमाणे घे. सगळ्यात महत्वाचं तर ती सखी पहिल्यासारखी भोडी भाबडी नाही राहिली. जादूटोना झाल्यासारखं ताकदवार बनून आली आहे ती. या जोडीला कोण आहे ग? तो कबीर. आता म्हणून तिची ताकद डब्बल झाली आहे. त्यामुळे तू शांत हो. हे सगळं काही मिळवलंस ना ते रागाच्या भरात एका झटक्यात जाईल तुझ्या हातनं. तर मनस्विनी थोडी शांत होते. आता मनस्विनीच्या हातची बंदूक घेते आणि म्हणते, आण इकडे आणि शांत बस, विचार कर. आता मनस्विनी खुर्चीत बसते आणि खरंच मनस्विनीला खूप मोठा झटका लागला असतो. आपण पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर ही भीती बघतोय. आता ही मनस्विनी म्हणते, खूप हुशार निघाली आहे ती सखी, मोठा डाव टाकलाय तिने. आणि काही प्रश्न अजूनही माझ्या मनात आहे. सखी आणि कान्हा कसे एकत्र झालेत? खरंच सखीने कबीरला नवरा म्हणून स्वीकारलाय का? खरंच असं झालं असेल तर मित्रांनो, याचं उत्तर आपल्याला आत्ताच मिळतं. इथे आता सीन शिफ्ट होतो. कान्हा तिच्या खोलीत येतो त्यांच्या. आता खोलीकडे एक नजर फिरवतो आणि सगळ्या जुन्या मुवमेंट्स आठवतो. आता सखी मागून रागातच येते. कान्हा म्हणतो, किती दिवसांनी आलोय, किती भारी वाटतंय नाही का? सखी काहीच बोलत नाही आणि एक जोराची कान्हाच्या थोबाडीत देते ठेवून. कान्हाला समजतच नाही असं का झालंय. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. म्हणजे याचा अर्थ असाच होतो की सखीने कान्हाला नवरा म्हणून अजूनही स्वीकारलं नाहीये. कान्हा जो सखीच्या जवळ आला होता मगाशी, तिला किस केलं होतं, कदाचित सखीला याचा राग आलाय. आणि उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की सखीची प्लॅनिंग असते. सखी म्हणते, सरकार पाळायलाच पुन्हा मी घरात आली आहे, तर तिची सगळी मनमानी मी बंद करेन, प्रत्येक हुकुमाला मी चॅलेंज करणार आहे. आणि दुसरीकडे मनस्विनी म्हणते, आज नाही तिला तिची जागा दाखवली तर तू बघ, असं ही मनस्विनी नंदाला म्हणणार. आणि त्यानंतर सखी म्हणते, मी तिला माझं रुद्र रूप दाखवून देईल. सखी परशु आणि मीनाक्षी सोबत एक प्लॅन करणार आहे. आणि त्यानंतर मनस्विनीला असं चेस्ट पेन व्हायला लागतं आणि तिला चेस्टमध्ये असं चोकअप झाल्यासारखं वाटतं. तर बघूया मित्रांनो आता काय झालंय. हा सखीचा डाव असेल का, आपल्याला उद्या कळेल. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आजच्या आपल्या रिव्ह्यूला 200 लाईक तर बनतातच. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. उद्याचा भाग नक्की पहा.